आता कोणाचो नंबर? भाऊजी हे काय आहे? मुंडावळे लग्नात बांधतात ना हे? वेळ आली रे, एकेकाला घेऊन जायची वेळ आली. पाप खय फेडतलस रे. पापाच फेडत लोकांची लाकडा होम डिलिव्हरी करत. आता सारी थयो, आता लग्नी खेळूया. दादा ओव्हर ऍक्टिंग करतो. बघितलं आता मी ओव्हर ऍक्टिंग. अनंता मला वाटतं आता तुला काउन्सिलिंगची जास्त गरज आहे. जादू आहे तर मग ती सगळ्यांना दिसली पण पाहिजे. जादू बघूया. अहो तुम्ही बांधा ना घे ना दादा, प्लीज कर ना बाबा. अरे मूर्खासारखा वागू नका तुम्ही. या का नेऊ का त्या का नेऊ? हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे टीम पंचक आणि एवढी आज मोठी फ्रेम आहे आपली. हे बघा सगळे कलाकार आलेत. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. सुरुवातीलाच हॅपी न्यू इयर. नवीन वर्षातला हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे आपल्या, म्हणजे माझा. सो प्लीज मला जरा सांभाळा. आणि पहिलाच चित्रपट आहे आणि पहिलाच पिक्चर आहे, नवीन वर्षात रिलीज होणारा पहिलाच पिक्चर आहे पंचक. खरं तर ना नाव ऐकून असं होतं की बापरे काय असणार आहे या पिक्चरमध्ये, काय प्रेक्षक बघणार आहेत. नावापासूनच सुरुवात करते. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पंचक हे चित्रपटाचं नाव ऐकलं तेव्हा तुमची वन वर्ड रिॲक्शन काय होती सगळ्यांची? कॅप्टन ऑफ द शिप पासूनच सुरुवात केली. संकल्पना जयंती होती म्हणून त्याला माहिती आहे. मी विचारलं म्हणजे काय. ओके, म्हणजे काय? सेम म्हणजे काय हेच आज मलाही माहित नव्हतं. कारण मी नाव ऐकलंच नाही, त्यांनी मला मराठी पिक्चर्ससाठी विचारलं म्हणूनच फार बरं हो नाही, माझं पण तसंच झालं होतं. विषय सांगितला, टायटल नंतर कळलं मला त्यांना भेटल्यावर. ओके, पण हो माझाही प्रश्न होता पंचक म्हणजे येस सागर सर. नाही, पंचक म्हणजे मला माहिती होतं कारण कोकणाच्या जवळच मी राहत असल्यामुळे. पण नक्की तो कशा पद्धतीने मांडला याच्याबद्दल जरा क्युरियोसिटी होती. दीप्ती. क्युरिओसिटी असल्यामुळे म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो सांगा, असंच झालं. नाही, मी म्हटलं की बहुतेक चंपक असेल, चुकीचं ऐकलंय मी. तर तो म्हणाला नाही पंचकच. त्यामुळे पुन्हा प्रश्न हाच आला की काय. पण त्याचं त्यांनी लगेच उत्तर पण मला दिलं, त्यामुळे मी यांच्याहून थोडंसं हुशार निघालो. कॅप्टन ऑफ द शिप पासून सुरुवात करते. सुरुवात नेमकी कधी झाली आहे खूप जरा मागे जाऊन विचारायला आवडेल मला, कारण मुहूर्तासाठी फोटो टाकला होता माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी की सुरुवात होतीये पंचकची. तुमच्यासाठी कधी ही संपूर्ण स्टोरी सुरू झाली आहे? मला आठवत नाही. माझ्यासाठी तरी बरीच वर्ष झाली. आता फिल्म शूट होऊनच 4 वर्ष झाली, 2019. त्याच्या आधी 4 वर्ष, म्हणजे साधारण 8 वर्षाच्या आसपास असेल. 6 ते 8 वर्षाच्या मध्ये माझ्या घरी बेसिकली झालेलं होतं. आणि तेव्हा सांगितलं होतं की पंचक लागले. मला थोडीफार माहिती होती. आणि नंतर मग दिवसभराची कामं संपल्यानंतर रात्री जेव्हा आपण झोपायला जातो आणि आपला आपला एकट्याचा वेळ असतो, तेव्हा माझ्या मनात असे वेगवेगळे विचार यायचे की आता कोणाचा नंबर आहे, आता कोणाचा, आता कोण. मग एक एक चेहरे आता कोणाचा नंबर. आणि पहिल्यांदा भीती वाटली त्या विचारांची. आणि नंतर मग त्याची मजा घ्यायला लागलो मी स्वतःच. आणि तेव्हा डोक्यात आलं की अशी भीती जर एक्स्ट्रीम लेवलला गेली माणसाची तर काय काय होऊ शकेल, असा डोक्यात विचार केला. आणि मग मी राहुलला भेटलो आणि राहुलला म्हटलं की असं असं काहीतरी आहे डोक्यामध्ये, तर बघ तुला काय वाटतंय ते. आणि मग राहुल, लेखक आणि दिग्दर्शक राहुल. मला ज्यावेळी जयंतने सांगितलं त्यावेळी मला त्याची भीती ऐकून मला थोडं हसायला येत होतं. म्हणजे की आणि एक्स्ट्रीम पण वाटत होतं. आणि खरोखर एवढं एक्स्ट्रीम भीती वाटू शकते का. पण मग तोच आम्ही सूर पकडला की जे इन्व्हॉल्व असतात त्यांच्यासाठी ते तेवढी गंभीर बाब असते. आणि आपण जेव्हा ऐकतो किंवा लांबून बघतो थर्ड पर्स्पेक्टिव्ह म्हणून, तेव्हा ती विनोदी वाटते. आणि मग हाच सूर आहे. आणि तो कुठे ना कुठे ब्लॅक कॉमेडीमध्ये, चार्ली चॅप्लिनिस्टिक कॉमेडीमध्ये तो एक सूर आहे, तो एक धागा आहे. आणि तोच पकडून आम्ही, कारण ही गोष्ट गंभीरपणे सांगण्यासारखी मला तरी वाटलं की तो विषय जो आहे मृत्यू अपरिहार्य आहे, पण त्याच्यावर प्रत्येक माणसाचा काय टेक असू शकतो. आणि ह्या खोत कुटुंबाबरोबर आपण त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूज किती दाखवू शकतो, हे खूप इंटरेस्टिंग वाटलं, चॅलेंजिंग वाटलं. कारण माहिती नव्हतं की काय कुठे जाणार आहे. पण त्यामुळेच ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं लिहायला आणि मग मजा आली लिहायला. पण हां, म्हणजे मराठीतलं इन्स्पायर्ड फ्रॉम ट्रू इव्हेंट्स फायनल डेस्टिनेशन.
सत्य घटनेवर आणि आधारित. comedy, पण कॉमेडी. खरं आहे, पण पंचक ऐकल्यावर त्रिकूट किंवा पंचक हे असे शब्द ऐकलेत ना की ऐकल्यावर ऍक्च्युली धडकी भरते की बापरे आणि काय म्हणजे आता कोणाचा नंबर ऍक्च्युली हे ना बॅक ऑफ द माइंड सुरू होतं. पण अशा प्रकारचा विषय का हलक्या फुलक्या पद्धतीने कॉमेडी वेने मांडणं खरं तरी सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा तुम्ही सगळ्या कलाकारांनी स्क्रिप्ट वाचली तेव्हा काय एक क्लिक होण्यासारखी गोष्ट होती स्क्रिप्टमधली आरतीपासून? सगळ्यात पहिले तर स्क्रिप्टच इतकी गोळीबंद म्हणतो ना आपण तशी होती. आम्ही पहिलं नरेशन जेव्हा राहुलने दिलं, एक तर कॉन्सेप्ट फक्त सांगितली होती तर तिथेच सोल्ड होते मी तरी. मग नरेशनला भेटलो आणि ज्या प्रकारे राहुलने ते सगळं नरेट केलं ना, फिल्म शूट व्हायच्या आधीच डोळ्यासमोर अख्खी उभी राहिली होती. त्यामुळे ते सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलं की अरे इतके सुंदर कॅरेक्टर्स आणि इतकं सुंदर सगळ्यात प्रत्येकाचा ग्राफ आहे, छान जर्नी आहे आणि कुठेच ओढून ताणून नव्हतं. म्हणजे ती बनली होती रेसिपी. आम्हाला फक्त ते करायचं होतं जाऊन तिथे त्या ठिकाणी. हां, आमच्याकडून काही त्याच्यात ॲड करायचं नव्हतं, ते फसलं असतं नाही तर. सो स्क्रिप्ट लेवललाच खूप छान होतं, कॅरेक्टर्स सगळी इंटरेस्टिंग होती. सो ते माझ्यासाठी तरी हुक पॉईंट होता तो. ओके, भारतीताई? मला तर त्यांनी स्टोरीज सांगितली आधी पहिल्यांदा, त्यामुळे मी तेव्हाच त्याला हो सांगितलं. म्हटलं मला काही स्क्रिप्ट नाही दिलीस तरी चालेल, पण मला स्टोरीज इतकी आवडलेली आहे. स्क्रिप्ट खरोखर मी तिथे सावंतवाडीला गेल्यानंतरच वाचलं असेल एखाद्या वेळेस असं मला वाटतं. पण जसं ही म्हणाली तसं की प्रत्येक कॅरेक्टर इतकी वेगळी आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरचा टेक इतका वेगळा आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की कोणाचंही रिपिटेशन होत नाही की बा हाचा थॉट ह्याच्यात मिळाला आहे, ह्याच्यात नाही हिनी सांगितलं ते तसंच आहे, तसं नाहीच आहे. प्रत्येकाचा टेक वेगळा आहे. त्यामुळे दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे गोष्ट आपण कमी सांगितली तरी झाले, पण या कॅरेक्टरने जे उभं केलं आहे ना, त्या कॅरेक्टरमुळे इतकी मजा आलेली आहे की अर्थात या दोघांनी खूप मेहनत घेतली. आणि जयंत हे एडिटर असल्यामुळे त्याला एक्झॅक्टली माहिती होतं की त्याला काय पाहिजे आणि त्या दोघांनाही एक्झॅक्टली माहिती होतं की त्यांना कशी फिल्म करायची. त्यामुळे कुठेही कोणाचंही दुमत झालं नाही. प्रत्येक जणांनी सगळा आपापला 100% दिलेला आहे. त्यामुळे अप्रतिम फिल्म झालेली आहे. आदिनाथ, काय आवडलं स्क्रिप्टमधलं सगळ्यात जास्त? जेव्हा मी माधुरी दीक्षित यांचा इंटरव्ह्यू केला तेव्हा मी प्रत्येकाच्या कास्टिंगबद्दल त्यांना विचारलं. तर जेव्हा मी तुझ्याबद्दल विचारलं तर शिवसला की 15 ऑगस्टमध्ये आम्ही एकत्र काम केलं, तर मला माहिती होतं आदिनाथ हे कॅरेक्टर छान करणार. सो तुझ्यासाठी काय होतं सेलिंग पॉईंट याचा? हाच विषय. आणि सर्वात आधी जेव्हा मला कळलं की माधुरी दीक्षित फिल्म करते तर ऑब्व्हियसली मी स्टारस्ट्रक तर होतोच माधुरीबरोबर काम करायचं, पण मला एक खात्री होती म्हणजे खरंच माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांचं मला कौतुक करायचं आहे की त्यांच्या विषयांची निवड ही पण इतकी कमाल आहे. म्हणजे 15 ऑगस्ट हा सिनेमा जरी घेतला, फॅमिली एंटरटेनर्स असतात पण त्याचबरोबर एक सुंदर एका विषयावरती काहीतरी सटलमध्ये भाष्य करणारे सिनेमे असतात, ते काहीतरी समथिंग टू टेक अवे असतात. तसंच हा सिनेमा आहे. आणि जेव्हा वन लाईन मला त्यांनी फोनवर सांगितली, आपले आसगावकर, डॉक्टर आसगावकर त्यांचं सगळं सांभाळतात त्यांच्या फिल्मचं, तर मी 83चं शूटिंग करत होतो UK आणि तिकडे मला फोन आला त्यांचा आणि त्यांनी सांगितलं की माधुरी दीक्षित यांची पुढची फिल्म आहे. तिकडेच मी सोल्ड होतो, इकडे मी आहे. त्यांनी मला जेव्हा विषय सांगितला तर मी वेडा झालो की इट वॉज सच अ युनिक स्टोरी ना. म्हणजे एका घरात पंचक लागलंय आणि सगळ्यांवरती भीतीचं वादळ आलंय की आता कोणाचा नंबर, ह्याच्यावरती घडणारी ती एक इन्सेन कॉमेडी आहे. पण ह्या कॉमेडीच्या पार्श्वभूमीवर ती त्या कुटुंबाची सुंदर गोष्ट आहे. म्हणजे एका कुटुंबात अनेक माणसं असतात, त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात, पण ते कसं कुटुंब एकत्र येतं, एका समान पातळीवर कसं येतं. प्रेमासाठी आपल्याला कधी कधी काही गोष्टी आपले दृष्टिकोन थोडे कॉम्प्रोमाइज करावे लागतात अँड देन वी कम टुगेदर. सो दॅट इज द स्टोरी ऑफ पंचक. खरं तर अर्थात कॉमेडी आणि धमाल सगळी आहेच, पण त्याचा बॅकबोन आहे. इट इज द स्टोरी ऑफ दॅट फॅमिली. सागर सर, काय स्क्रिप्टमधलं सगळ्यात जास्त आवडलं? मुळात स्क्रिप्टच. कारण जेव्हा राहुलनं वाचून दाखवली तेव्हा एक लक्षात आलं की सब्जेक्ट मॅटर हाच या स्क्रिप्टचा हिरो आहे आणि तो सब्जेक्ट पुढे नेण्यासाठी ही सगळी पात्र योजना आहे. बऱ्याचदा कसं होतं की एखाद्या कॅरेक्टरला पकडून जर आपण सिनेमा लिहायला लागलो ना की एक हिरो पकडून, तर बऱ्याच जण मग गोष्ट हरवत जाते. मग ती गोष्टीच्या अनुरूप सगळी पात्र योजना केल्यामुळे त्याच्यातला तो सब्जेक्ट मॅटर आहे तो कुठे हरवला नाही आणि तोच लीड करत राहिला. आणि त्याच्यामुळे तो इतका घट्ट बांधीव स्वरूपातली ती स्क्रिप्ट जी होती ती खरं तर सर्वात आधी अट्रॅक्ट करून गेली. आणि त्याच्यामध्ये कुठेही त्या स्क्रिप्टमध्ये असं नव्हतं की 3 तासाची लिहिली आणि ती 2 तासाची होणार आहे, बघूया गेल्यानंतर कसं होतं ते.
अगदी कंसातल्या सूचना पण ज्या असतात की आता आपण ट्रेलरमध्ये बघतो की ते भांडं पडतं हिच्या हातून आणि ते बरोबर त्याच्या तोंडावर पडतं, तर हे सुद्धा त्यानं कंसात लिहिलेलं आहे. म्हणजे असं तिथं ऐनवेळी सुचलंय आणि ती गोष्ट घडली आहे असं नाही. तो पहिल्यापासून इतका सॉर्टेड होता, त्यामुळे आपण एखादं एक सुंदर नाटक करताना ज्या उत्साहानं आपण काम करायला सुरुवात करतो की भले एका ओळीचा रोल असू दे किंवा मेन रोल असू दे, आणि मग संघ म्हणून आपण एकत्र येतो आणि ज्या आनंदानं काम करतो तो आनंद वाचताक्षणीच मला जाणवला होता की हा येणार आहे आणि तोच आनंद आत्ताही टिकून आहे. त्यामुळे आम्ही सगळे प्रमोशनला सगळे मिळून आनंदानं येतो. आणि प्रमोशन इतकं झालंय की 1 by 1 आजारी पडायला लागलेत सगळे आता. त्याचं पंचक लागलंय, 1 आजारी पडला पुढचे 4 आजारी पडले. म्हणजे आता खरं तर असं आहे की आता याच्यानंतर आपण भेटणार कधी असे प्रश्न पण आमच्या डिरेक्टर सगळ्यांनाच पडायला लागलेले आहेत की इतकं ती सगळी टीम जेल झालेली आहे. फिल्म तर आपल्याला सीन्स दिसतातच. बऱ्याचदा असं होतं की हा सीन संपला, मग इथे एक गाणं आहे, मग पुढचा सीन. त्या गाण्याचे पण व्हिज्युअल्स, गाण्यात पण काय घडेल, गाण्यातून पण स्टोरी कशी पुढे जाईल, हे सगळं इतकं नीट त्या दोघांनी विचार करून लिहिलं होतं आणि तेच मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटलं. दीप्ती, आय थिंक सगळे टॉपिक कव्हर झाले त्याच्यात. मला नरेशन जेव्हा राहुलनी दिलं तेव्हा अनेक वेळेला अभिनेत्री म्हणून जेव्हा आपण स्क्रिप्ट नरेशन ऐकतो तेव्हा आपण आपला ग्राफ बघतो काय आहे, म्हणजे आपण बऱ्यापैकी सेंट्रिक होतो ना की माझ्यासाठी काय आहे. पण जेव्हा राहुल हे नरेट करत होता तेव्हा मला ॲज लाईक अ चाइल्ड, अच्छा मग पुढे मी विसरले होते की ह्याच्यात एखादं पात्र आहे जे माझ्यासाठी विचारण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने स्क्रिप्ट ऐकावी असं झालंच नाही माझं. ती स्क्रिप्ट इतकी अमेझिंग होती आणि ज्या एनर्जीने, ज्या जोशाने आणि ज्या स्पीडनी त्यांनी ती सांगितली तशीच्या तशी ती फिल्म बनलेली आहे. इवन एडिट टेबलवर सुद्धा मला असं वाटतं की कित्येक फिल्म्स अशा असतात की ज्या 4-4, 5-5 तास बनतात आफ्टर एडिट, ती सुद्धा इथे म्हणजे इतका विचारपूर्वक लिहिलेली, एक्झिक्यूट केलेली आणि मग एडिट टेबलवर सोपी झालेली ही फिल्म आहे. सो माझ्यासाठी टेकअवे तो होता की अरे मी एक क्षण पण असा विचार नाही केला की मी ह्याच्यात अच्छा मग माझं असं काहीच झालं नाही. सो आय थिंक दॅट वॉज द विनिंग म्हणजे गोल्डन कॉईन फॉर द रायटर. राहुल, जयंतचे कष्ट वाचवलेस का? नाही, मी काहीतरी म्हणा की दीप्तीची कास्टिंग बघितली ॲप्ट, एवढ्या सगळ्यांचं बोलून झालं असं ती म्हणाली, त्याच्यानंतर पण तिच्याकडे बोलायला काहीतरी आणि तिला सर्दी झाल्यामुळे तुम्ही तिला एवढं लांब बसवलंय, त्याच्यामुळे ती कमी बोलली. आणि मला आता मी माझं काही सांगू की नको का मी हे सांगू की हो तुम्ही कारण माझ्यापर्यंत येईपर्यंत सगळं बोलून झालेलं असतं. मला तेव्हा टेन्शन आलं होतं जेव्हा मी घरी गेले, तेव्हा विचार केला की अरे बापरे, हे असं सगळं कास्टिंग आहे, त्याच्यात मी असा रोल कधी केलेला नाही आहे, तर असा आधी स्वभाव स्वतः शोधणं. पण यांनी मला खूप मदत केली बिलिव्हेबल करायला ते कॅरेक्टर. सो अजूनही ते चालूच आहे. त्यामुळे या आय थिंक दॅट वॉज द विनिंग पॉइंट. तू त्याला सांग ओव्हर टू यू आशिष. तुला अजून राहिलंय काही बोलायचं? काहीतरी बोलायचं. ऍक्च्युली कसं असतं ना, आपण सगळेजण स्क्रिप्ट ऐकतो तेव्हा एका पॉईंट नंतर असं होतं की आता संपेल बहुतेक, किंवा अच्छा इथे मध्यंतर आहे, वा कॉफी पिऊन येऊया. या स्क्रिप्टला पहिल्यांदा असं झालं की हां मग पुढे काय, आणि ना कोणी ना असं कमाल आहे स्क्रिप्ट असं कोणी जात नव्हतं, पण प्रत्येक जण गालातल्या गालात हसत होतं. जेव्हा असं स्क्रिप्ट असतं ना तेव्हा तुम्हाला कळलेलं असतं की ह्याच्या पुढे कुठलीही स्लॅपस्टिक कॉमेडी करायची गरज नाही, ही सिच्युएशनल कॉमेडी ही अशीच आली पाहिजे. आणि त्या दोघांनी दे मेड शुअर की ही तशीच्या तशी उतरेल. आणि मला असं वाटतं की त्यामुळे जेव्हा फर्स्ट रिडिंग झालं तेव्हा सगळ्यांनी हो म्हणून टाकलं होतं. असं कुठलंच पात्र नाही की ज्यांनी सांगितलं विचार करून सांगतो. करेक्ट, विचार करून सांगतो. नाही, पण सगळेजण आता स्क्रिप्ट एडिटबद्दल बोलतात. जयंत एडिटर आहे आणि वेल नोन एडिटर आहे, त्याला गरज नाही की या फिल्ममध्ये मी दाखव की मी एडिटिंग काय करतो. मी कॅलकटा मेल करताना ना द ग्रेट रेणू सलुजाजी करत होते एडिट. त्यावेळी त्यांनी ना मला एक सांगितलेली गोष्ट माझ्याबरोबर नेहमी राहिली की एनी टेक्निक इज बेस्ट टेक्निक इन द फिल्म मेकिंग जी कधी दिसून नाहीत पडद्यावर. द फिल्म हॅज टू लुक वन शॉट, दॅट्स द होल आयडिया. आणि ते जर तुम्ही स्क्रिप्टमध्ये लिहिताना गेलं ना तर
हे त्याचं पण तेवढी जबाबदारी होती जयंतची आणि त्याने ती परफेक्टली केली की नाही गरज आहे इथे मला माझा क्राफ्ट दाखवण्याची गरज नाही आहे. सो एव्हरीवन राईट फ्रॉम म्हणजे आणि त्याचमुळे की हे एवढे कलाकार यांचा एवढा एक्सपिरियन्स आहे. तर मला असं होतं की लिहिताना तो विचार करायचाच नाही. ज्यावेळी आपण कास्टिंग करतो त्यावेळी कॅरेक्टरचं बद्दल विचार करतो की ह्यांच्या कॅरेक्टरमध्ये अच्छा भारतीताई आल्या म्हणून मी ही शेड टाकू का. बट दॅट वॉजंट द इंटेन्शन. म्हणूनच आमच्यासाठी एक जबाबदारी होती की आत्ता फ्रेममध्ये एवढे कॅरेक्टर दिसणार आहेत, काय होणार आहे ते, व्हॉट दे ब्रिंग ऑन द टेबल. आणि मला अजून एक वाटतं की स्क्रिप्टमध्ये ना काही आर्टिस्ट जे कम्फर्ट झोनमध्ये असल्यावर आपण एकदम चांगलंच करतो त्या ह्याच्यात, ते कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला नेलेलं आहे या स्क्रिप्टने. म्हणजे भारतीताई किंवा बाप्पा जो आत्ता आपल्याबरोबर नाही आहे पण आपल्याबरोबर अटेंड करत नाही, प्रमोशनला आलेला नाही, तो त्यांना कम्फर्ट झोनच्या बाहेर त्यांनी पुश केलेलं आहे. आणि हे लोक इतके सिन्सिअर आहेत, आई स्वेअर तुला सांगतो, बाप्पाला म्हणजे आमच्या समोर घडलेलं आहे. बाप्पा एवढूशा चीटवर त्याचे सगळे डायलॉग लिहून आणायचे कारण ते मालवणीत होते. ही डायरी बनवली, भारतीताईंनी डायरी बनवली. सो ही एवढी सिनियर लोक हे काय असे प्रत्येक सीनमध्ये सगळे आर्टिस्ट आहेत. म्हणजे हार्डली 20% सीन असतील जे इंडिव्हिज्युअल लेवलवर आहेत, पण अदरवाईज तेवढं 70 ते 80% सीनमध्ये सगळे कलाकार आहेत. त्यामुळे ते गिव्ह अँड टेक आणि बरेचसे स्टेजवरचेच असल्यामुळे आम्हाला त्या 1000 लोकांच्या समोर गिव्ह अँड टेक द्यायची सवय आहे. फिल्मवाल्यांना कसं त्यांना एक शॉटची सवय असल्यामुळे आपल्याला पुढचा आर्टिस्ट काय करतो त्याशिवाय मतलबच नसतो. पण तसं नसल्यामुळे सीनमध्ये सगळे असल्यामुळे प्रत्येकाचे रिॲक्शन्स इतक्या महत्त्वाचे आहेत की फारच मजा आली. क्या बात. पण कोकणात राहणारी ही फॅमिली आहे आणि हे एवढे जण जे आहेत म्हणजे आता फक्त 3 ते 4 जण आज इथे आले नाहीत इन्क्लुडिंग दगडू. सो हे एवढे जण, दगडू पण मेंबर आहे ना, मी त्याला किती छान आहे त्यांचा ट्रेलर मध्ये सीन. सर्वात जास्त आशिष हसलाय, त्याला माहिती आहे. खरं नाव काय माहितीये का, बाजीराव. ओ हे त्या पिक्चर मध्येच कळलं असतं म्हणजे बाजीराव कळलंच नसतं कारण दगडूच राहिलं असतं. 2 वेळा दिसतोय तो ट्रेलर मध्ये. आता म्हणतो मेंबर आहे, तो सर्वात रॉयल आहे बाबा. कारण त्यासाठी आईस्क्रीम यायचं, त्याच्यासाठी छत्री, त्याला छत्री होती, सावली बिवली होती. बरं 1-1 तासानंतर तो शांत बसायचा आणि ह्या आम्हाला बरं त्या तो दगडू इतका स्पेशल होता, त्याच्या सिक्वेन्सला आम्ही 4 दिवस शूट केलं आणि त्याला काय करायचं, त्याला पळायचं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही 4 दिवस पळत होतो. आणि त्याला रशेस आवडले नाही म्हणून 1 दिवस शूट केलं. रशेस आवडले नाही मग त्याने रिशूट सांगितलं जयंतला. तो म्हणाला मला यांचे पार्श्वभाग आवडत नाही, रिशूट कर. आम्ही धावायचा सिक्वेन्स होता सगळा. त्या दगडूला, त्या बाजीरावला मध्ये एका पॉइंटला मस्तानी दिसली, तो गेला पळून. तो सिरियसली एका कुत्रीच्या मागे पळाला. फ्रेम नाही ऍक्च्युली ना, ती एडिट झाली असावी कारण आम्ही सगळे असं विसर करत धावत आलो आणि तो नाहीच आहे माठी वगैरे. हा अरे तो कुठे हे धावतात. आम्ही आता बस ना, पुरे ना. अरे नाही तो आलाच नाही म्हणे मागणं तुमच्या. ऍक्च्युली जयंत आणि राहुलने आमच्यावरती तो राग काढला कारण मी अख्ख्या स्केड्यूलवर त्यांना इतका त्रास दिला, तेव्हा ड्रोन लावून पळवूया. म्हणजे कसं एक अँगल लावला असं तर कसं थोडंसं पासिंग असं ना, ड्रोन शॉट लावायचा आणि ह्या चौघांना पळवायचं. बरं शेतात ना कुठून तरी पळतोय आम्ही 4 जण, तो कुत्रा मागे, आम्ही पुढे धावतोय. बरं तो इतका एन्थुजियास्टिक होता, तो पुढे जायचा आमच्या, कारण आम्ही दमलेलो होतो. म्हटलं बस नाही जाऊ दे ना. विसरले काय विचारत होती आता. हा, सो कोकणात राहणारी ही फॅमिली आहे. तुला कळलं जी तारांबळ तुझी उडाली आहे, हा एवढासाच ग्रुप हँडल करणार. या दोघांवर आता ह्या दोघांनी रिस्पेक्ट केवढी मोठी गँग हँडल केली आहे. पण ही जी फॅमिली आहे म्हणजे हे जे कलाकार आता आम्ही पोस्टरवर पण बघितले, ट्रेलरमध्ये बघतोय, ह्यांना ना कधी असं अंडर वन रूफ पाहिलं नाही. आणि कोकणात राहणारी ती माणसं दिसायला हवी, तिथली कोकणची माणसं साधी भोळी जे म्हणतात ते. सो हा का हसला. सो हे कास्टिंग कसं होतं, एवढ्या सगळ्यांना एका फ्रेममध्ये आणणं आणि ही व्यक्ती या कॅरेक्टरसाठी परफेक्ट आहे, हे दोघांपैकी कोणाला कसं क्लिक होत होतं? हा वी नीड टू नो. कौतुक करा. नाही, मुद्दा असा आहे ना की जेव्हा आम्ही लिहायला बसलो होते तेव्हा एक कॅरेक्टर जसं समोर आलं तशी नावं पण समोर येतली की कोणाचं करायचं, काय करायचं. जसं आत्मा म्हटल्यानंतर आत्मा एक जनरल गावात राहणारा आहे, तो गावातच लहानाचा मोठा झालेला आहे, दिसायला राकट आहे पण बोलायला लागला की भोळा आहे एकदम तो.
तर हे कॅरेक्टर कोणाचं असेल तर हे आनंद निगळे फिट बसतो त्या गोष्टी. अशा प्रत्येक उत्तरात्याचं कॅरेक्टर म्हणजे घरातली धाक असलेली बाई, जी वर्षानुवर्ष गावात एक घरातली बाई ज्याला म्हणतात त्या कॅटेगरीतली उत्तरात्या आहे. पण अशी बाहेरनं एकदम टणक आहे आणि आत्मभयंकर प्रेमळ आहे, पण तिची भीती सगळ्यांना वाटते. तर हे म्हटल्यानंतर कोण आलं डोळ्यासमोर, पटकन भारतीताई डोळ्यासमोर आले. अशी ती कॅरेक्टर डोळ्यासमोर येत गेली एक एक ऍक्टर्स, आणि त्याप्रमाणे मग त्यांचं एकदा तुम्हाला माहिती आहे की मला ह्याला डोळ्यासमोर ठेवूनच करायचं आहे, तर आपोआप मग लिखाणाच्या शैलीतही ते संवादांमध्येही ते उतरतं की छोट्या बाजू असतात तेव्हा आपोआप त्याच्यात येतात. त्याच्यामुळे ती कॅरेक्टर इतकी ऍप्ट लिखाणातच बसली ना, माहिती असल्यामुळे की मला हे कॅरेक्टर याला द्यायचं, हे कॅरेक्टर याला द्यायचं. आणि आमचं सुदैव दोघांचं असं आहे की आम्ही जी कास्ट इमॅजिन केलेली होती ती कास्ट आम्हाला तशीच्या तशी मिळाली. पण त्या कास्टनी जसं तसं काम प्रेझेंट केलं ना राहुल. म्हणजे आदिनाथ बोला कौतुक करा थोडं. म्हणजे आणि ना आमची जेव्हा लिस्ट रेडी होती ना त्यावेळी नरेशनच्या वेळी आम्हाला पहिली भीती तीच होती. आणि समोरून माधुरी मॅमने सांगितलं की हे 2 कास्टिंग तर मला माहिती आहेत, हे दिलीप काका करणार, हे भारतीताई करणार. आणि थोड्या दिवसांनी आदिनाथचं नाव आलं. तर ऍक्च्युली आदिनाथला माहिती आहे की त्याचं ओरिजिनल कास्टिंग नव्हतं. माझं कास्टिंग झालं नव्हतं, ह्यांच्या डोक्यात कोणी वेगळं होतं. जयंत आणि आमची ओळख नव्हती तशी. एकच ऍड केली होती आपण बरोबर. हा, आपण एकच ऍड, माझी पहिली ऍड आम्ही एकत्र केली होती. ओके. आणि त्यामुळे बाकी असं कोणत्याच कास्टिंगचं दडपण फक्त होतं की ते डिलिव्हर करतात की नाही हे दडपण नव्हतं, आम्ही डिलिव्हर करतो की नाही हे दडपण होतं. आणि त्यांना सांभाळणं दुसरा एक टास्क. नाही पण सांभाळा मी कॉन्स्टंटली हे मी खूप ऐकलं जसं सांभाळणं नसतं खरं म्हटलं ना. हा, कारण सांभाळण्याची गरज वाटलीच नाही मला. ऍक्च्युली त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलंय. म्हणजे एकच इन्सिडेंट मला आठवतो आणि तो संपदा ताईचा आठवतो. बाकी मला असं सांभाळ म्हणजे ना काय झालं की जयंतचा, आणि हा जयंतचाच रूल होता, माझा नव्हता, हा जयंतचा रूल होता की कोणालाही मेकअप करायला देणार नाही. कोणीच नाही केला मेकअप कोणीच नाही केला. नाहीच एकदम म्हणजे नाही, खरोखरच नाही केलं मेकअप. आणि ना एका कोणत्या तरी शॉटला हा मॉनिटरवर बसून ओरडला, ए मेकअप बाजूला, आणि त्यावेळी संपदा मी काहीतरी असं फक्त बघत होती आरशात, मेकअप पण नव्हती करत. तर तिला वाईट वाटलं आणि नंतर आम्ही अख्खा दिवस संपदाच्या समोर हात जोडून आम्हाला वाटलं आमची गेली नोकरी आता. तर मला त्याच्या व्यतिरिक्त काही असं आठवत नाही की आम्हाला सांभाळ. नाही, रुसवे फुगवे नव्हतेच, कारण बेसिकली आमच्या सिनियर्सनी कोणी रुसवे फुगवे केले, ते जसे होते ते एका युनिट म्हणून थांबलेले तिकडे आणि ते युनिट म्हणून काम करत होते. त्यामुळे हिंमतच नव्हती. फक्त एका व्यक्तीने मेकअप केला होता सिनेमात, दिलीप प्रभावळकर, कारण त्यांना यमदूताचा तसं तूही केलेला. आणि हा अर्थात ते आता सांगता नाही येणार, पण तू सांगितलंस. त्यांनी सांगितलं, आता मी नाही सांगितलं. नाही तू नाही बोललाय. हा, स्टोरी बद्दल नका बोलू, कॅरेक्टर बद्दल सांग आधी. कशी आहे व्यक्तिरेखा? माझं नाव नम्रता आहे फिल्ममध्ये, आणि माझ्या नवऱ्याचं काम केलंय गणेश मयेकरने. आम्ही नवरा बायको. सो हे जे खोत कुटुंब आहे त्यांच्याकडे आम्ही काम करतो, आणि आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या, माझे सासरे, त्यांचे वडील, असे सगळे त्यांच्याचकडे वर्षानुवर्ष काम करतात त्या घरात. सो त्यांच्याबरोबर वाढलेत, भावासारखं मुलासारखं ट्रीट केलंय, आणि खूप जवळचे होत, म्हणजे ॲज गुड ॲज फॅमिली. पण ते फॅमिली असणंच आम्हाला आता पंचक लागल्यामुळे कसं नडतंय, हे जरा अंगाशी आलंय सगळं, तर त्याच्यापासून ते डॉच करण्याची पळापळ आहे सगळी. धाक असणारी आत्या कशी आहे? माझं कॅरेक्टर, मी परमनंटली त्या सावंतवाडीच्या घरामध्येच राहिलेली आहे, म्हणजे लहानपणापासून. मे बी माझा नवरा लवकर गेला, मग मी आम्ही तिघं भाऊभावंड, म्हणजे दिलीप, मी आणि आळेकर सतीश, आम्ही तिघंजण भावंड. तर ते मी पहिल्यापासून तिथेच राहिली, त्यामुळे थोडीशी नाही म्हटलं तरी तो राकटपणा किंवा रांगडापणा येतो गावातला एक जो असतो, भाषेमध्ये, वागण्यामध्ये, हालचालीमध्ये. त्यामुळे ते सगळं करायला मिळालं मला, आणि मला खूप मजा वाटली, कारण मला अशी कॅरेक्टर वाटलंच नव्हतं जन्मात मला कोणी करायला देईल. खूप मजा आली. आणि तिचा धाक खूप असतो, एक तर ती त्या घरातली म्हणून, आणि हे सगळेजण एका निमित्ताने तिथे जमलेले असतात, त्यामुळे तिचा धाक खूप असतो. त्यामुळे तिला घाबरून सगळेजण तिला नाही कळलं पाहिजे असं असतं सगळं. पण म्हणजे मी काय फार अशी आरडाओरडा करून धाक दाखवत नाही, पण एक कॅरेक्टर म्हणून तो धाक आहे एवढं दाखवण्यापुरतं मला करायला मिळालं. सेटवर कोणाचा धाक होता? पण जसं त्या ऑब्व्हियसली भारतीताई. धाक होता. भारतीताई. खरा धाक कोणाचा होता? कसं आहे ते,
काय ते म्हणतात Hierarchy. फूड चेन कशाचं. सो कोणात सिनियर्सची जी पातळी होती म्हणजे सिनियर्सची जी हे होते म्हणजे दिलीप काका सगळ्यांचे कॅप्टन, दिलीप काका, अळेकर आणि अंडे इंगळे, ह्या तिघांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ठेवणं गरजेचं होतं ना, कारण सगळ्यात मस्तीखोर होते. एक्झॅक्टली. तर त्यांच्यावर कंट्रोल कोण? जयंत. आणि हे सगळे जयंत तर त्यांचा स्टुडंट होता अळेकरांचा. तर मॉनिटर कोण? तर भारतीताई. दिलीप सुमडीमध्ये आहे तसा. दिलीप छुपा रुस्तुम आहे, टोटल छुपा रुस्तुम आहे एकदम. म्हणजे असा पुटकन मारतो असा आणि स्वतः हसत नाही. ओके. हसत नाही. हा, त्यामुळे त्याच्यावर सतत रागावं लागतं. मी ओके. आदिनाथ, काय आहे भूमिका? बरं, मी माझ्या भूमिकेबद्दल सांगण्याआधी मी माझी ही भूमिका माधवची माझ्या पदरी कशी पडली हे सांग. ती खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. तर अर्थात जयंतच्या डोक्यात कोणतरी वेगळं होतं, कारण आमची तशी ओळख नव्हती. पण त्याचं रिझनही सांगतो का त्याच्या डोक्यात वेगळं होतं. मला फोन आला आणि मला सांगितलं की माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नींचा हट्ट आहे की हे कॅरेक्टर तूच केलं पाहिजेस. तर माझी जर कॉलर टाईटच झाली. आणि मग मी ह्याला जेव्हा माझी मीटिंग झाली जयंत बरोबर आणि राहुल बरोबर, तेव्हा जयंत मला बोलला की त्याला ते कॅरेक्टर अजिबात हिरोईक नको आहे. तर अरे माझ्याकडे बघून त्याला असं हिरोईक का वाटलं? सगळ्या फिल्म्स हिरो म्हणूनच केले आहेत. तर त्याला ते खूपच म्हणजे तो एक पुढे जाऊया. हा तर हा पुढे होतो मी. हा हिरोईक. तर हा ते हिरोईक त्याला नको होतं. तो एक अस्पायरिंग सायंटिस्ट असतो. त्याला ती थोडीशी एक ऑफबीट विचार करणारा, म्हणजे पठडीपासून वेगळा विचार करणारा, ते त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्याच्या त्या अपिअरन्समध्ये पण दिसून आलं पाहिजे. आणि नेमकं मी तेव्हा 83चं शूटिंग करून आलो होतो. तेव्हा माझे केस बी असे मोठे होते आणि माझी मिशी मोठी होती, दाढी वाढली होती. मला मी वाट बघत होती की आता कधी मी हे सगळं कापणार आणि छान दिसेन मी असा. आणि मी केस कापणार होतो. ते हा बोलला की नको हे परफेक्ट आहे हा लुक. बोला हा लुक नको यार जयंत, असं नको करूच. नाही हा परफेक्ट आहे. मला वाटलं हा राग बीक काढतोय काय माझ्यावरती. पण त्याच्या मागचा थॉट बरोबर होता. आणि त्यांनी मग मला त्या कॅरेक्टरमध्ये कसं रुळवलं. आणि सगळ्यात चॅलेंजिंग त्यांनी मला सांगितलं, म्हणजे हे कदाचित पडद्यावर तुम्हाला कळून येणार नाही, पण ते सायकोलॉजिकली कुठेतरी माझ्यात आलं. त्याच्यामुळे तो बोलला की हे कॅरेक्टर लेफ्ट हँडेड आहे. आणि आता मी तुम्हाला हे सांगितलंय म्हणून कदाचित तुम्हाला ते फिल्ममध्ये कळेल बघताना, पण त्याच्या मागचाही थॉट जयंत तुला एक्सप्लेन करेल. तो लेफ्ट हँडेड त्याला का हवा होता. तर ते अंगीवळणी आणण्यात पण नाकी नऊ आली मला. म्हणजे सगळेच ॲक्शन्स मला तो शॉर्टकट करायचा. आधी लेफ्ट हँडेड ओके सॉरी. मग ते परत मग ते हळूहळू करत 1-2 दिवसात ते आलं. बट खूप वर्कशॉप्स घेतले आम्ही आणि मग ते कॅरेक्टर माधवचं उभं राहिलं. आणि मग जेव्हा आम्ही ऑन फ्लोअर गेलो, एक गोष्ट आहे, आम्ही इतके वर्कशॉप्स केले आणि रीडिंग्स केले की शूटिंग वॉज द इझिएस्ट पार्ट ऑफ इट. म्हणजे बाय द टाइम आम्ही फ्लोअरवर गेलो शूट करायला, तोपर्यंत आम्हाला सगळ्यांना माहित होतं की काय बोलायचं आहे, काय थॉट प्रोसेस आहे, सगळं आम्हाला माहिती होतं. तिकडे फक्त वी जस्ट हॅड टू बी इन द कॅरेक्टर. सो दॅट फुल मार्क्स टू द डिरेक्टर्स की त्यांनी आमच्याकडून हे कॅरेक्टर्स खूप सुंदरपणे उतरवून घेतले पडद्यावर. सागर सर. मी याच्यामध्ये सतीश आळेकर सरांचा एक मुलगा, म्हणजे मी आणि आशिष. मी डॉक्टर आहे. डॉक्टर अजय नावाचं ते कॅरेक्टर आहे. तो शहरात राहतो, त्यामुळे हा कोकणी बोलत नाही आहे. एक साधा सरळ आणि एक बऱ्यापैकी व्यावहारिक जगणारा असं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे तिथं चाललेल्या सगळ्या गोष्टी त्याला पटतायत पण आणि नाही पटत पण त्या कशा हँडल करायच्या, सगळ्यांच्यात एक वाक्यता कशी ठेवायची याचा प्रयत्न करणारा तो. आणि बऱ्यापैकी आधी जे कॅरेक्टर करतोय जे त्याचे विचारही पटणारं असं कॅरेक्टर असं ते होतं. आणि मुळात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते प्रत्येकाच्या स्वभावानुसारच सगळी कॅरेक्टर लिहिली गेली असल्यामुळे त्याच्याविषयी फार वेगळा विचार करावा नाही लागला. म्हणजे तो कसा हवा हे या दोघांनी एकदा सांगितल्यानंतर त्याच्यानंतर फार चर्चा करावी लागली नाही की ते पहिल्यापासूनच सॉर्टेड होतं. प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे ती एक आपण म्हणतो ना
जे इंद्रधनुष्य असं प्रत्येकाचं वेगवेगळे कलर होते, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर्सचे वेगवेगळे कलर होते आणि ते एकत्र झाल्यानंतर तो एक इंद्रधनुष्य म्हणतो किंवा रंगांचा एक साठा आपल्याला म्हणू आपण, तर तसा याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार त्या होणाऱ्या गोष्टीला रिॲक्ट होतो आणि ते सगळं बघण्यात मजा येईल ॲक्शन रिॲक्शनमध्ये. खरं. येस दीप्ती. हे दोघे भाऊ आहेत, मी याची बायको आहे. तरी जमत नाही तुमचं, है ना? माझं नाव वीणा आहे त्याच्यामध्ये. आणि शहरात वाढली ती मराठी नाही आहे, अमराठी आहे. पण मराठी घरात तिचं लग्न झालं आहे आणि खूप निरागस असं कॅरेक्टर आहे ते. खूप त्याला भोळेपणाची एक काय म्हणतो छटा आहे. तर तिला खूप प्रश्न पडत असतात, तिला सगळ्यांची काळजी असते. ह्या कुटुंबामध्ये ती रोज राहत नसताना सुद्धा प्रत्येकाबरोबरचं तिचं बॉन्डिंग, तिचं नातं अत्यंत छान आहे आणि खूप केअरिंग, ओव्हर केअरिंग आहे. त्यामुळे जेव्हा तिला जेव्हा भीती वाटते तेव्हा तिच्या त्या भोळेपणाचा, तिला पडणाऱ्या प्रश्नांचा एक वेगळा विनोद तयार होतो. अनेक वेगवेगळ्या, जशी सिच्युएशनल कॉमेडी आहे त्यामुळे अनेक सिच्युएशन्स ह्या चित्रपटात आहेत आणि त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये माझ्या भोळेपणाने निर्माण झालेला एक विनोद आणि त्याचे रेपकेशन्स, ही एक बारीकशी पण एक विनोदी अशी छान छटा ह्या चित्रपटात आहे. आणि ह्याच्या आधी मी कधीच केलं नव्हतं. मी आय थिंक नाळ पाहिला होता तुम्ही, त्याच्यानंतर मला एक्झॅक्ट ऑपोजिट कॅरेक्टर मिळालं होतं, त्यामुळे मला स्वतःला त्याच्यात कन्व्हिन्स व्हायला मला खूप वेळ लागला होता. पण तिच्यातली ती गंमत मला धरून ठेवायची होती आणि ती आय थिंक ह्यांनी सगळ्यांनी मदत केली मला ती धरून ठेवायला. आणि तिच्या त्या प्रश्नांमुळे जे काय अजून सिच्युएशनमध्ये एक वेगळे प्रसंग तयार होतात, तो फार गमतीशीर भाग राहुलने लिहिला आणि ह्या दोघांनी डिरेक्ट केला. गुजराती पण शिकली ती फिल्मसाठी. गुजरातीचे वेगळे वर्कशॉप्स केले तिने. मी बोलून दाखव. आता मी जर म्हणाले मी अमराठी आहे तर थोडंसं चित्रपटात पाहायला राहू दे ना लोकांनी, सगळं सांगायचं, थोडी झलक दे ना त्यांना. हो बर. आशिष, काय तुझी व्यक्तिरेखा? बरोबर, तिने सांगितल्याप्रमाणे ही माझी धर्मपत्नी आहे तिकडे. आणि मी एक माझं कॅरेक्टरचं नाव आहे विजू आणि ते आहे शेअर बाजारातलं. ते जितके काय म्हणतात त्याला, ते सर्वात जास्ती देवदेव करणारे असतात, त्यातलाच हा एक आहे. आणि त्यामुळे जेव्हा हा पंचक हा प्रसंग घडतो तेव्हा ही ज्या क्षणी मला कन्व्हिन्स करते की आपल्यावर नको बेतायला, म्हणून काय करायचं, तो पहिला आहे मी जो सुरुवात करतो त्या याला. आणि मी खरंच आत्ता एनव्ही आहे हिच्यावर, कारण हिच्याकडे जितके चांगले विनोद आलेत राहुलनी दिलेत तेवढे आम्हाला मिळाले नाहीत, मला तरी नक्की. हे अगदीच सॉर्टेड कॅरेक्टर्स आहेत ह्याच्यातली. आम्ही चिठ्ठ्या पाडल्या होत्या, चिठ्ठ्या कळलं. आणि माझी बहुतेक शेवट आली, कारण मी प्रत्येक सीन मध्ये आहे पण मी ब्लर मध्ये. म्हणजे मी हो ना, त्याने एवढं कुतूहल वाढवलं स्वतःच्या भूमिकेचा की आता सिनेमात बघा, सिनेमात बघितलं त्याचा इंटरव्ह्यू खोटाच वाटायला. हा शेअर मार्केट मधला सेन्सेक्स आहे, हा निफ्टी 50 आहे, त्यामुळे ह्याला अजून वेगळं काही करायची गरज नाही. आम्ही छोटे छोटे त्यातले जे स्टॉक मध्ये आहोत ते आम्ही वर खाली होतो. माझी आधीच माझं नाव चाललं नाही. त्या ब्लरवरनं एक सांगायचं होतं ते खूप महत्वाचं आहे. जसं भारतीताई मगाशी म्हणाल्या की 80% सिनेमामध्ये सगळीच कॅरेक्टर्स दिसतात आणि हा एक खूप मोठा स्टोरी बोर्डिंग करताना हा प्रश्न होता मला, की कारण मला ते सगळ्यांना दाखवायचं होतं, प्रत्येक कॅरेक्टरला तेवढंच महत्व आहे कुटुंब असल्यामुळे. आणि ते आम्ही दोघांनी पूजाशी डिस्कस केलं की बाई तुझं फ्रेमिंगचा आर्टिस्टचे लेयर्स कसे करायचे, काय करायचं, इज कम्प्लिटली युअर कॉल. पण आम्हाला असं पाहिजे की एकही कॅरेक्टर मिस नाही होता. म्हणजे जरी फोकस भारतीताईंवर असला ना तरी मागे उभे असलेले नंदिता, दीप्ती, संपदाताई ह्यांच्याही रिॲक्शन्स तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यांचं कॅरेक्टर हे तिकडे फ्लो होतं आणि तो ग्राफ दिसला पाहिजे. ह्याची अशा पद्धतीने तू काय डिझाईन कर आणि मला सांग. आणि ते पूजाने फारच सुंदर पद्धतीने सगळं इम्प्लिमेंट केलेलं आहे फिल्म. पूजा आहे ते पण ती कॅमेऱ्याच्या मागे. पूजा डीओपी आणि पूजा आहे म्हणून मी बोलत नाहीये, हे मी आधी 4-5 इंटरव्ह्यू मध्ये बोललेलो आहे. आमच्या कॅमेरामॅनची खासियत अशी आहे की शी इज कॅमेरा शाय. कॅमेरा वुमनची ही खासियत आहे.